Good morning, students. What you see in picture? Fishes. There are various type of fishes. बरोबर? Huh? Where stay a fish? मासे कुठे राहतात? बरोबर? आपण कुठे राहतो? हा? बरोबर? आपण घरामध्ये राहतो. आपली घरं जमिनीवर असतात. बरोबर? हे तुम्हाला काय दिसतंय रे? गोल्डन फिश. मग there is a fisherman. Then fisherman and he is white. Then fisherman and he sorry a fish, golden fish. मग आपण पाहणार आहोत धडाच कोणता? गोल्डन फिश. पण त्या अगोदर तुम्हाला एक स्टोरी सांगू. हा, ही स्टोरी आहे पहा अ गोल्डन फिश. मग काय असतं? देयर वॉज अ फिशर. He every day going to a river, catches some fish, selling fishes, earning some money. अशा पद्धतीनं त्याचं काय चालू असतं? घर चालतं. One day what happened? Some strangest things going happen with him. काय झालं? त्याच्याबरोबर एक अशी अनपेक्षित गोष्ट घडली. काय घडली? त्यानं ते जाळं टाकलं आणि त्याच्यामध्ये फक्त एक मासा अडकला. That was a golden fish. And the golden fish was speaking with him. Is it strange or not? हे असं अनपेक्षित आहे का? एखादा मासा तुमच्याशी बोलतो का रे? एखादा प्राणी तुमच्याशी बोलतो? एखादं झाड तुमच्याशी बोलतं? But they are live or not? ते अलाइव्ह असतात का? म्हणजे ते जिवंत असतात का? येस. झाड वनस्पती म्हणा जरी बोलत नसतात आपल्याशी तरी पण ते जिवंत असतात. हीच विधी काय? तो खूप दयाळू असा माणूस असतो. आणि त्यांनी काय केलं? तो बोलायला लागला की त्याला धरलं आणि तो म्हणला काय झालं? व्हॉट हॅपन? मग तो त्या म्हटला की कृपया करून मला काय कर? जीवदान दे आणि प्लीज leave me again in a river. मला परत कशामध्ये सोड? पाण्यामध्ये सोड किंवा त्या नदीमध्ये सोड. फिशरमॅन इज व्हेरी काइंड. मग तो काय करतो? त्या याच्यामधला तो त्याच्याकडे जो हे असतो त्याच्याकडचं जे जाळं असतं मग ते काय करतो? तो घेतो आणि त्याच्यामध्ये जो अडकलेला जो फिश आहे तो काय करतो? तो फिश घेतो आणि त्या जाळ्यामधला फिश काढतो आणि पुन्हा काय करतो? नदीमध्ये सोडून देतो. आता फिश काय म्हणतोय फिशरमॅनला? थँक्यू. काय म्हणतोय? थँक्यू. आणि फिशरमॅन काय म्हणतो? व्हॉट इज द मोरल ऑफ स्टोरी? काइंडनेस ऑलवेज यू गेट थँकफुल. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही जर दुसऱ्यांवर दया दाखवली तर त्याचं नेहमी तुम्हाला काय चांगलंच फळ मिळत असतं. आणि आता आज आपल्याला शिकायची आहे एक स्टोरी. त्याच्यामध्ये कोण आहे रे? मल्हार. मल्हार वॉज अ फिशरमॅन, राईट? मग आपण शिकायची या मल्हारची गोष्ट. मल्हार तुम्हाला सगळ्यांना हाय गोष्ट. येस. मग शिकायचं मल्हारला. ओके. सगळ्यांनी बुक मध्ये लक्ष द्या. आपल्या टेक्स्ट बुक मध्ये लक्ष द्या. पहा. द गोल्डन फिश. लिसन केअरफुली अँड रीड विथ नॉट नाव. पहा. Mallar was a fisherman. He lived with his wife in a little hut. पहा या ठिकाणी वॉज आले. कोणत्या काळामधलं रे हे वाक्य? कोणत्या काळामधलं वाक्य? यस, व्हेरी गुड दुर्वा.
कोणत्या काळामधलं वाक्य आहे? पास्ट. मग आपण कसं ओळखलं आपण की हे पास्ट टेन्स मधलं आहे? त्या ठिकाणी काय आलेलं आहे? येस, काय आलाय? वॉज. मल्हार Mallar was a fisherman. He lived with his wife in a little hut near the sea. मल्हार कुठे राहत असतो? Mallar was a richer man. He is a poor guy, but he is rich from his heart. तो हृदयाने कसा असतो? दयाळू आणि श्रीमंत असतो. तो इतर यांच्यासारखा किंवा आपण जे पाहतो आहे की नाही, आपण आजूबाजूला लोक पाहतो अतिशय कपटी असतात, आहे की नाही, अतिशय स्वार्थी असतात. परंतु हा तसा आहे करे, गरीब आहे परंतु स्वार्थी आहे का? नाही. व्हॉट हॅपन बघा नेक्स्ट. व्हॉट हॅपन? He went down to the sea every day to catch fish. Went. Yes. कशाचा भूतकाळ आहे? went. गोचा भूतकाळ आहे. Every day. Yes. Every day. दररोज. To catch a fish. Yes. Fish कशासाठी? पकडण्यासाठी. समजलं तुम्हाला हे? नेक्स्ट आपण पाहूया. वन डे, एके दिवशी. अ स्ट्रेंज थिंग हॅपन. हॅपन कशाचा भूतकाळ आहे? हॅपनचा भूतकाळ हॅपन. ई सायलेंट होते पहा. स्ट्रेंज थिंग. स्ट्रेंज थिंग. येस, व्हेरी गुड. एक अनपेक्षित गोष्ट घडली, म्हणजे चमत्कारिक गोष्ट घडली. ती कोणती? ही कॉट. येस, ही कॉट अ बिग गोल्डन फिश इन हिज नेट. कॉट. येस. कशाचा भूतकाळ आहे? कॅच. कॅचचा भूतकाळ. ओके. मग मला वाक्य सांगा बरं एक, की आता उदाहरणार्थ मी बॉल पकडला, म्हणजे आय कॉट अ बॉल. बरोबर. याचा आता सामान्य किंवा सिंपल प्रेझेंट मध्ये करा. येस, आय कॅचेस अ किंवा आय कॅच अ बॉल. बरोबर. पुढे पाहू आपण. आणि त्यांनी काय पकडला? एक मोठा फिश पकडला. हीच अ गोल्डन फिश इन हीच नेट. नेट म्हणजे काय? येस, ते जाळं, माशांचं जे जाळं असतं त्याच्यामध्ये त्यांनी काय पकडला? एक मोठा गोल्डन फिश. When Mallar took the fish out of water, the fish began to speak. When म्हणजे जेव्हा मल्हार took the fish, मल्हारने काय केलं? took कशाचा भूतकाळ आहे पहा? येस, कशाचा भूतकाळ आहे? take. मल्हार took the fish out of the water. out of the water, पाण्याच्या बाहेर. in the water, बरोबर. surface the water, पाण्याच्या मध्ये. मग वरती तरंगणे, वरती. under the water, खाली. अंडर. कळलं? इन म्हणजे आत, अंडर म्हणजे खाली. आपल्याला लक्षात आहे ना ते माऊस आणि टोपीचं? बरोबर. येस. आपण नेक्स्ट जाऊया.
द फिश बिगन टू स्पीक. आणि काय झालं रे? येस, काय झालं? फिश बोलायला लागला. फिश बोलायला लागला का? काय बोलतोय पहा आता काय बोलतोय पाहूया आपण. हा कोण आहे रे? माझ्याकडे येतो. येस, हा कोण आहे? मल्हार. आणि आता मल्हारला कोण बोलतंय? येस. आता या जाळ्यामध्ये कोण अडकलंय? येस, या जाळ्यामध्ये अडकलाय गोल्डन फिश. आणि आता फिश काय म्हणते पहा. ओ फिशरमॅन प्लीज लेट मी गो. काय म्हणलं रे? ओ फिशरमॅन प्लीज लेट मी गो. म्हणजे काय? काय काय काय? मला सोडून द्या. मला काय करा? सोडून द्या. मल्हार वॉज व्हेरी सरप्राईज. काय झाला तो? सरप्राईज झाला. तुम्ही होता सरप्राईज? केव्हा होता रे? व्हेन यू गेट सरप्राईज? केव्हा होता? ज्यावेळी पेपर मध्ये आपण अभ्यास करत नाही परंतु आउट ऑफ मार्क पडतात. बरोबर आहे ना? होतं की नाही सरप्राईज? कारण की सगळं आपण काय केलेलं असतं, इकडून तिकडून इकडून तिकडून पाहून लिहिलेलं असतं. आहे की नाही? आहे की नाही? नाही ना? नक्की? ओके. पण वेन यू गेट सरप्राईज ऍक्च्युअली, ज्यावेळी तुम्हाला बर्थडेला सरप्राईज गिफ्ट येतात, आहे की नाही? आणि तुम्हाला पुचवून लागलेलं असतं, अरे व्हॉट काय असेल, काय असेल याच्यामध्ये, काय असेल. बरोबर आहे की नाही? हा, त्यावेळी आपण सरप्राईज होतो. पण हा पण सरप्राईज झालाय तर कसं? अरेच्या एखादा प्राणी म्हणा किंवा एखादा मासा म्हणा, बरोबर, कुठे माणसाशी बोलतो का रे? बोलतो का? नाही. पण हा कसा बोलायला लागला? त्याच्यामुळे हा काय होतो? सरप्राईज. He was a kind man. He let the fish go. त्यांनी काही विचार केला का रे दुसरा? नाही. He is not thinking anything. He was very kind man. And what happened next? He just let the go fish in a sea. बरोबर. एक sea म्हणजे काय? आणि दुसरा सी म्हणजे काय? बरोबर. एक सन म्हणजे काय? आणि दुसरा सन म्हणजे काय? मुलगा. कुणी सांगितलं? येस. कळालं? शब्दांचे उच्चार सारखे येतात बऱ्याच वेळा, परंतु त्यांचे अर्थ कसे असतात? वेगळे. मग या ठिकाणी आलेला सी आणि सी फरक आहे ना? एक सी म्हणजे काय? आणि दुसरा सी म्हणजे काय? येस. मग हा कोणता सी आहे? समुद्र. मग याच्यामध्ये काय होतो? तो फिश काय करतो? फिशला सोडून देतो. मग मला आता सांगा, यामध्ये हू इज अ फिशरमॅन? नक्की? Who speak with Mallar? Golden fish. Where lived a golden fish? Sea. Yes. Where Mallar was live? Hut. He live in a hut. With whom Mallar was staying in a hut? प्रश्नाचा अर्थ नाही कळाला? पुन्हा एकदा सांगा. With whom Mallar was staying in a hut? Mallar's wife. Yes. His wife. त्याच्या बायको बरोबर तो कुठे राहत असतो? हट मध्ये राहत असतो. What strange thing happened with Mallar? Yes, golden fish was speaking with whom? Mallar.
Why writers say a Mallar was kind a man? रायटरला का वाटलं असं की he is a kind man? Because he let the fish go in the sea. समजलं तुम्हाला इथपर्यंत? एव्हरीवन सगळ्यांना समजलं? येस. मला आता सांगा काही या शब्दांचे अर्थ. फिशरमॅन लीप. येस. राहणे. हट. येस. झोपडी. आणि स्ट्रेंज थिंग. अनपेक्षित गोष्ट. सगळ्यांना समजलं? आता मला हे कोण रीड करून दाखवतं एवढंच. येस. का मोठ्या आवाजामध्ये. हा इथूनच दाखवलं तरी चालेल. हा जेवढं शिकवलं तेवढंच. हा स्टार्ट. Okay. Next paragraph was Bala. One day, a stranger thing happened. He caught a big golden fish in his net. When Mallar took the fish out of water, the fish began to speak. Very good. छान. ठीक. पुढचं म्हणजे ठीक आहे. हा वाच. एवढं वाच. ओ वाच. Oh fisherman, please let me go. Mallar was very surprised. He was a kind man. He let the fish go. व्हेरी गुड. छान. सगळ्यांनी छान वाचलं. त्याचे व्यवस्थित अर्थ तुम्ही काय करायचे ते व्यवस्थित लर्न करा. म्हणजे पॅरेग्राफ आलं तर तुम्हाला त्याचा आन्सर काय करता आलं पाहिजे. यस. तुम्हाला राईट करता आलं पाहिजे. ओके. ठीक आहे. हा